तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी धीरज ठाकरे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या डीईटी एज्युकेशन यूट्यूब चॅनलवरती। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये स्थूल वाचन ह्या विभागाला आज आपण अभ्यासणार आहोत। तर बघा तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये स्थूल वाचन या विभागासाठी एकूण 4 पाठ दिलेले आहेत। चारही पाठांना आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत। तर बघा स्थूल वाचन या विभागातला तुमचा पहिला पाठ आहे बाल साहित्यिका गिरजाकीर। आता ह्या पाठाच्या लेखिका आहेत डॉक्टर विजया वाडा। आता ह्या पाठामध्ये प्रसिद्ध लेखिका व बाल साहित्यिका गिरजाकीर यांनी जे लेखन केलेले आहे त्या लेखनाचं वर्णन आपल्याला ह्या पाठामध्ये अभ्यासायचं असणार आहे। आता बघा ह्या पाठामध्ये प्रमुख 3 लेखनांचा उल्लेख आपल्याला केलेला आहे, ज्यावरती तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न हा विचारला जातो। यामध्ये बघा एक अर्ज आहे बाप्पा ही तुमची बालनाटिका आहे। या बालनाटिकेमध्ये सुजाता आणि सदानंद नावाच्या लहान मुलांच्या घरातील एक छोटासा प्रसंग तुम्हाला ह्या बालनाटिकेमध्ये वर्णन केलेला आहे। यानंतर बघा पुढे गोष्ट एका माणसाची ही तुम्हाला कथा दिलेली आहे। त्या कथेतील एक छोटासा प्रसंग तुम्हाला सांगितलेला आहे। आता ह्या कथेमध्ये मधु नावाच्या लहान मुलाचं त्याच्या आईबद्दल असलेलं प्रेम, त्याच्या आईबद्दल असलेली संवेदनशीलतेची भावना याचं वर्णन ह्या कथेमधून केलेलं आहे। यानंतर बघा पुढे एड बंबू ढब्बू या नावाची बाल कादंबरी आहे, हिचं देखील वर्णन तुम्हाला पाठामध्ये केलेले आहे। आता ह्या बाल कादंबरीमध्ये लहान मुलाने आईचे बोलणे कसे आत्मसात केले आणि ते कसे कृत्यामध्ये उतरवले याचं वर्णन तुम्हाला ह्या बाल कादंबरीमध्ये केलेले आहे। आता बघा गिरजाकीर यांनी फक्त बालनाटिके, त्यानंतर कथा, त्यानंतर बाल कादंबऱ्या एवढंच नाही लिहिलं तर त्यांनी चरित्र सुद्धा लिहिलेले। आता बघा लहान मुलांच्या मनावर उत्तम संस्कार घडावेत म्हणून त्यांनी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, तपस्विनी अनुताई वाघ, शिक्षणव्रती ताराबाई मोडक, संत गाडगेबाबा आणि महात्मा ज्योतिबा फुले अशा महान व्यक्तींवरती सुंदर अशी चरित्रे लिहिलेली आहेत। आता पाठामध्ये तुम्हाला 3 चरित्रांचं वर्णन आलेले आहे। आता यावरती देखील तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न हा विचारला जाऊ शकतो। यामध्ये बघा महात्मा ज्योतिबा फुले, संत गाडगेबाबा आणि अहिल्याबाई होळकर अशा 3 व्यक्तींचे चरित्र यांचं वर्णन तुम्हाला पाठामध्ये केलेले आहे। आता बघा महात्मा ज्योतिबा फुले यांच्या चरित्रात गिरजाकीर लिहितात की प्रत्येक सुशिक्षित स्त्रीला आपल्याला लिहिती बोलती करणाऱ्या पित्याचं ऋण कधीही विसरता येणार नाही असं ब्रीद त्यांनी ह्या चरित्रामध्ये केलेलं आहे। त्यानंतर संत गाडगेबाबा या चरित्रामध्ये त्या लिहितात की संतपद प्राप्त करण्यासाठी चमत्कार करण्याची गरज नसते, तर लोकांमध्ये राहून देखील संत बनता येतं असं त्यांनी ह्या चरित्रामध्ये लिहिलेलं आहे। त्यानंतर बघा पुढे अहिल्याबाई होळकर यांच्या चरित्रामध्ये त्या लिहितात की अहिल्याबाई नेहमी इतरांसाठी जगल्या, एखाद्या अचल दीपस्तंभासारख्या त्यांचं जीवन गंगा जळासारखं निर्मळ होतं, तर असं ब्रीद त्यांनी ह्या चरित्रामध्ये केलेलं आहे। आता बघा परीक्षेमध्ये तुम्हाला चरित्रावरती देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो। यानंतर बघा पुढे आपला दुसरा पाठ आहे मनक्या पेरणे लागा। आता ह्या पाठामध्ये वीरा राठोड यांनी बंजारा भाषेमध्ये लिहिलेल्या मनक्या पेरणे लागा या कवितेचा अभ्यास आपल्याला करायचा असणार आहे। आता बघा सगळ्यात आधी ही कविता आपण वाचू आणि त्यानंतर तिचा मराठीमध्ये भाव आपण समजून घेऊ किंवा मराठीमध्ये मध्यवर्ती कल्पना आपण समजून घेऊ। आता बघा कविता आहे माणसं पैरायला लागू। आता ह्या कवितेची सुरुवात होते एक बीज मातीत पडतं, मातीशी त्याचं घट्ट नातं जडतं, माती त्याला लावते जीव, अशी काय घडते ऊन वारा पाऊस पाणी वारं वावदन दुष्काळ अशी लढते, एक दिवस त्याला झाड करूनच सोडते, चला आपणही माणसं पैरायला लागू। आता ह्या कवितेमध्ये यमक जरी जुळत नसले तरी ह्या कवितेची मध्यवर्ती कल्पना खूप सुंदर आहे। आता बघा ह्या कवितेमध्ये एक बी आहे जे मातीमध्ये पडतं, ती माती त्याचं संगोपन करते, त्याचं संरक्षण करते ऊन वारा पाऊस पाणी वारं वावदन यांच्यापासून, त्याला दुष्काळाशी लढण्यासाठी प्रेरित करते किंवा त्याला तयार करते आणि एक दिवस त्याला झाड करूनच सोडते, तर असा भाव ह्या कवितेमध्ये व्यक्त केलेला आहे। आता ह्या कवितेचा मराठीमध्ये अर्थ किंवा मराठीमध्ये भाव कशा पद्धतीने, तर बघा ह्या कवितेमध्ये मूल्यहीन समाजामध्ये संस्काराच्या मातीमध्ये माणुसकी पेरली तर माणुसकी उगवते, एक नवीन समाज तयार होतो सुदृढ आणि निकोप असा भाव ह्या कवितेमधून व्यक्त केलेला आहे। यानंतर बघा पुढे आपला तिसरा पाठ आहे वीरांगना। आता हा पाठ आपल्याला का अभ्यासायचा आहे, तर बघा विद्यार्थ्यांच्या मनामध्ये देशभक्ती समाज ऋण याची जाणीव निर्माण व्हावी म्हणून हा पाठ आपल्याला अभ्यासायचा असणार आहे। आता बघा परीक्षेच्या दृष्टिकोनातून ह्या पाठामध्ये आपल्याला 2 व्यक्तींचा जीवन परिचय आपल्याला अभ्यासायचा असणार आहे, ज्यामध्ये पहिला आहे लेफ्टनंट स्वाती संतोष महाडिक। आता बघा महाराष्ट्र कन्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्वाती महाडिक यांचा जीवन परिचय आपण अभ्यासूया। आता बघा यांचा जीवन प्रवास अतिशय धाडसी आणि अतिशय प्रेरणादायी होता। त्यांनी शिवाजी युनिव्हर्सिटी मधून BSc आणि MSW ह्या डिग्र्या त्यांनी पूर्ण केल्या। त्यानंतर पुढे त्यांनी पुणे महानगरपालिकेमध्ये झोपडपट्टी पुनर्वसन विभागामध्ये त्यांनी काम केलं। त्यानंतर त्यांचा विवाह भारतीय लष्करातील अधिकारी संतोष महाडिक यांच्याशी झाला। यानंतर बघा पुढे 17 नोव्हेंबर 2015 रोजी जम्मू काश्मीरमधील कुपवाडा येथे दहशतवाद्यांविरुद्ध लढताना संतोष महाडिक शहीद झाले। आता ह्या मोठ्या अपघातानंतर एखादी महिला खचून गेली असती तर स्वाती संतोष महाडिक ह्या खचून न जाता त्यांनी भारतीय सैन्यात दाखल होण्याचा निर्धार केला किंवा निर्णय त्यांनी केला। आता वयाची अट शिथिल करून त्यांनी स्टेट सिलेक्शन बोर्डाची परीक्षा त्या उत्तीर्ण झाल्या
आणि चेन्नई येथील ऑफिसर ट्रेनिंग अकॅडमी येथे कठोर प्रशिक्षण पूर्ण करून त्या 9 सप्टेंबर 2017 रोजी लेफ्टनंट म्हणून भारतीय सैन्य दलात दाखल झाल्या. आता ह्या सगळ्यांवरून आपल्याला काय लक्षात येतं, तर पतीच्या निधनानंतर देखील त्यांनी जिद्द सोडली नाही आणि पतीचं अपूर्ण राहिलेलं स्वप्न त्यांनी पूर्ण जिद्द आणि चिकाटीने पूर्ण केलं. यानंतर ह्या पाठामध्ये आपल्याला दुसऱ्या जीवन परिचय अभ्यासायचा आहे, सब इन्स्पेक्टर रेखा मिश्रा यांचा. आता बघा, ह्या उत्तर प्रदेशातील अलाहाबाद येथे जन्मलेल्या असून सध्या त्या मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे रेल्वे पोलीस दलात उल्लेखनीय कार्य करत आहेत. त्यांनी युनिव्हर्सिटी ऑफ अलाहाबाद मधून इंग्रजी विषयामध्ये त्यांनी MA आणि त्यानंतर BEd ही डिग्री त्यांनी पूर्ण केली. 2008 मध्ये रेल्वे पोलीस दलाची परीक्षा देऊन त्या उत्तीर्ण झाल्या आणि मुंबई येथे उपनिरीक्षक म्हणजे सब इन्स्पेक्टर या पदावरती त्या रुजू झाल्या. आता हा झाला त्यांचा जीवन परिचय. आता परीक्षेमध्ये त्यांनी जे कार्य केलेले ते देखील कार्य आपल्याला विचारलं जातं. आता बघा, त्यांनी जे कार्य केलेले ते आता आपण बघूया. तर बघा, सेवेच्या पहिल्या 1.5 वर्षात त्यांनी महिला सुरक्षा यंत्रणेमध्ये काम केलं. त्यानंतर बघा, अवघ्या 1.5 वर्षामध्ये रेल्वे स्थानकावरती सापडलेल्या 434 अल्पवयीन मुलांना त्यांनी सुरक्षितपणे त्यांच्या पालकांपर्यंत पोहोचवलं. आता हे कार्य त्यांनी कशा पद्धतीने पार पाडलं, तर बघा, घरातून पळून आलेल्या मुलांची कठोरतेने न वागता त्यांनी प्रेमाने वागून त्यांना योग्य मार्गावरती आणलं. मुझसे दोस्ती करोगे असे विचारत त्यांनी आईच्या मायेने भरकटलेल्या मुलांना त्यांनी स्वगृही पाठवलं. तर बघा, त्यांनी जे कार्य केलेले यावरती देखील तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न हा विचारला जातो. यानंतर बघा, आपला स्थूल वाचन ह्या विभागातला शेवटचा पाठ आहे व्युत्पत्ती कोश. आता बघा, ह्या पाठामध्ये व्युत्पत्ती कोश म्हणजे काय हे आपल्याला अभ्यासायचं असणार आहे. आता बघा, तुम्ही इयत्ता 9वी मध्ये विश्वकोश अभ्यासलेला आहे, त्याच पद्धतीने आपल्याला 10वीच्या अभ्यासक्रमामध्ये व्युत्पत्ती कोश अभ्यासायचं असणार आहे. आता बघा, सगळ्यात आधी व्युत्पत्ती म्हणजे काय आणि त्यानंतर व्युत्पत्ती कोश म्हणजे काय ते आपण समजून घेऊ. आता बघा, व्युत्पत्ती म्हणजे काय, तर व्युत्पत्ती म्हणजे एखाद्या शब्दाच्या अर्थाचे किंवा त्या शब्दाच्या मुळाचे ज्ञान म्हणजेच व्युत्पत्ती होय. आता बघा, एखाद्या शब्दाची निर्मिती कशी झाली, तो कोणत्या मूळ शब्दापासून तयार झाला याची माहिती देणे म्हणजेच व्युत्पत्ती सांगणे होय. आता बघा, अशा अनेक शब्दांच्या व्युत्पत्तींचा संग्रह ज्या ग्रंथामध्ये असतो त्याला आपण व्युत्पत्ती कोश असं म्हणतो. आता व्युत्पत्ती म्हणजे काय हे तुम्हाला कळालं, त्यानंतर व्युत्पत्ती कोश म्हणजे काय ते तुम्हाला कळालं. आता व्युत्पत्ती कोशाचे कार्य देखील आपल्याला अभ्यासायचे असणार आहेत, हे देखील तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जातात. आता बघा, व्युत्पत्ती कोशाचे कार्य काय असतात, तर शब्दाचे मूळ रूप दाखवणे, त्यानंतर अर्थातील बदल स्पष्ट करणे, त्यानंतर उच्चारातील बदल व फरक दाखवणे, त्यानंतर बदलांचे कारण स्पष्ट करणे, हे तुमचे व्युत्पत्ती कोशाचे कार्य असणार आहेत. आता बघा, हे देखील तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलं जातं. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हा होता आपला आजचा व्हिडिओ. आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण स्थूल वाचन ह्या विभागाचे आपण थोडक्यात रिव्हिजन केलेले. जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. जर तुम्ही आपल्या ह्या चॅनलवरती नवीन असाल, चॅनलही नक्की सबस्क्राईब करा.